सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी अनेक आंगणेवाडी सध्या भाविक आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती भाविकांची असते. बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक हे येतात. इथे आपल्या सभेत काही भाविक आहेत. मला सांगा, तुम्ही ताई कुठून आलाय आणि आज तुम्ही आईचं दर्शन घेतलंय, काय भावना आहेत? मी आले आहे कांदिवली चारकोपवरून, मुंबईवरून. आणि मी सातत्याने इथे येत आहे दरवर्षी. खूप गर्दी असल्या कारणाने आम्ही अगोदर मनसोक्त अगदी दर्शन व्यवस्थित घेता यावं यासाठी आम्ही अगोदर आलो आहोत. कारण त्यावेळेला मनाप्रमाणे दर्शन घेता येत नाही, प्रचंड गर्दीमुळे ते साध्य होत नाही. मला सांगा, आज तुम्ही आईच्या चरणी लीन झालाय, काय मागणी घातली? मागणी काय, सदा सर्व सुखी सगळं जनतेपासून सगळ्यांना, कुटुंबाला सगळ्यांना सुख समृद्धी लाभो हीच आहे, बाकी काहीच प्रार्थना नाही. सध्या तुम्ही आज आईचं दर्शन घेतलंय, काय भावना आहेत? नाही, खूप चांगल्या भावना आहेत मनामध्ये आणि दरवर्षी मी येत असतो आणि खूप बरं वाटलं आल्यानंतर. म्हणजे मन तृप्त झालं. पण ते गर्दीमध्ये होत नाही, त्यामुळे आता जरा थोडं लवकर येऊन ते दर्शन घेतल्यामुळे खूप बरं वाटलं. इथेच आपल्या समोर अन्य भाविक आहेत. मला सांगा, तुम्ही कुठून आलाय आणि दरवर्षी आईचं दर्शन घेता का? मी कोल्हापूरहून आलेलो आहे. दरवर्षी मी आईच्या दर्शनासाठी येतो आणि आईचं दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये एक समाधान प्राप्त होतं आणि या समाधानामुळं अगदी आनंदी आनंद असा कुटुंबाला मिळावा असं मी आशीर्वाद मागून घेतलेला आहे. माझ्या मुलग्याच्या नोकरीसाठी पण मी बोललेलो आहे. त्यामुळं आई भराडी मला यश देणार यात काही शंका नाही. निश्चितच अशा पद्धतीने अनेक जण साकडं घालतात. मला सांगा, तुम्ही कुठून आलाय आणि काय भावना आहेत? भावना म्हणजे काय साहेब, म्हणजे आता आई म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नवसाला पावते, धावत येते कुठून तिथून. मी देवगडवरून आलो आहे, सिंधुदुर्ग देवगडवरून. माझ्या पण आता पुतण्याचं लग्न आहे. त्या पुतण्याच्या निमित्ताने मी आता इथे पत्रिका ठेवून माझ्या म्हणजे माझा मुलगाच आहे, त्याच्यासाठी आता माझं त्याचं मंगल कार्य व्यवस्थित पार पाडू देत. निश्चितच अशा पद्धतीने बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून हे भाविक आहेत ते अगोदरच एक दिवस येऊन आईचं दर्शन घेतात. मात्र सध्या बघितलं तर भाविकांची मोठ्या प्रमाणात सध्या मांदियाळी ही या आंगणेवाडीत पाहायला मिळते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग.